चला नमस्कार, मी पी थोरात, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जेवढेही गट क त्या गट ड ह्या महत्त्वाच्या ज्या जागा निघलेल्या आहेत त्यासाठी एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे, तर सर्व महत्त्वाच्या गट क आणि गट ड ज्या महत्त्वाच्या एक्झाम आहे त्याच्या महत्त्वाचा पॅटर्न थोडक्यामध्ये आपण डिस्कस करूयात. का एक्झामची कंपनी किंवा एक्झामचा पॅटर्न जुन्यासोबत कशा प्रकारचा असू शकतो, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील, महत्त्वाचे कशा प्रकारचे मराठी इंग्रजीचा पॅटर्न असणार आहे, त्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. याच्यावरती ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे याच्यावरती मागचा मी डिटेल व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही या पोस्टसाठी ॲप्लिकेशन करू शकता. 27 मार्च 2025ला हे जे नोटिफिकेशन आहे हे पब्लिश झालेलं होतं. जवळपास खाली जर तुम्ही आला तर जवळपास 30 एवढ्या महत्त्वाच्या पोस्ट याच्यामध्ये आहेत, ज्याच्या गट क आणि गट ड याच्या अंतर्गत 620 पदाची पूर्ण भरती असणार आहे परमनंट. ज्याची वेबसाईट आहे nmcc.government.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. जी तारीख आहे 28 मार्च 2025 पासून फॉर्म चालू झालेले आहेत आणि शेवटची तारीख मी सांगितली तुम्हाला 11/5/2025 रात्री 12 वाजेच्या तुम्हाला जे आहेत या सर्व पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. अशा प्रकारच्या पोस्ट गट कच्या तुम्ही बघू शकता एवढ्या आहेत. त्याच्यामध्ये खाली सुद्धा तुम्ही बघू शकता जवळपास 30 एवढ्या पोस्ट आहेत आणि खाली गट डच्या ह्या 3 पोस्ट तुम्ही बघू शकता. अशा प्रकारच्या ज्या व्हॅकन्सी पूर्ण आहेत इथं मेन्शन केलेल्या आहेत. खाली आल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मच्या डेट दिल्या ते आपण चर्चा केली. सगळ्यात महत्त्वाचं आता याचा जो एक्झामचा पॅटर्न आहे तो कशा प्रकारचा होणार आहे तो आपण थोडक्यामध्ये डिस्कस करूयात. खाली आल्यानंतर तुम्हाला प्रवर्गनीय ज्या व्हॅकन्सी आहेत कॅटेगरीनुसार त्या इथं दिलेल्या आहेत. तुमच्या रिस्पेक्टिव्ह पोस्टनुसार कॅटेगरीनुसार तुम्हाला जे आहे ते इथं चेक करून घ्यायचं आहे की कुठल्या कॅटेगरीसाठी माझ्या किती जागा आहे. त्याचबरोबर पात्रता सुद्धा थोडक्यात इथं मेन्शन केलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला इथं बघायची आहे. याच्यावरती मी मागच्या याच्यामध्ये पात्रतावर सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. एकदा एक्झामचा पॅटर्न थोडक्यात डिस्कस करूयात. आपला फार्मसी ऑफिसरसुद्धा आपण डिस्कस केलेला आहे. गट क मध्ये पोस्ट आहे 15 नंबरची, ज्याच्यामध्ये औषध निर्माण अधिकारी नावानं पोस्ट आहे. 10,000 29,200 ते 92,300 तुमचं पेमेंट जाईल. टोटल जागेचा विचार केला तर टोटल एकूण पदे 100% पदभरतीच्या अंडर 12 पदे जे आहेत ते आपली फार्मसी ऑफिसची भरल्या जातील. ज्याच्यामध्ये अजा कॅटेगरीचे टोटल 3 पदे, 3 पैकी सर्वसाधारणचे 2 आणि महिलासाठी 30% एक रिझर्व्ड आहे. त्याच्यानंतर बाकी खुला राखीवमध्ये 2 पदे, त्याच्यामध्ये एक सर्वसाधारण जे कॅटेगरीचे विद्यार्थी बेनिफिट घेऊ शकतात आणि महिलासाठी 1 जागा आहे. त्याच्यानंतर अधोगमध्ये टोटल 10% 1 जागा आहे तुमची. त्याच्यानंतर शाजुमामध्ये टोटल 1 जागा तुमची आहे. त्याच्यानंतर इमावमध्ये टोटल जर बघितलं आपण तर टोटल 2 जागा आहेत. त्या 5 जागा आहेत त्याच्यापैकी 2 जागा सर्वसाधारणसाठी आहेत, 1 जागा महिलासाठी आहे, माजी सैनिकसाठी 1 आणि फिजिकली चॅलेंज पर्सनसाठी 1. अशा टोटल 12 जागा आपल्या फार्मसी ऑफिसरच्या तुम्ही गट कच्या अंडर इथे बघू शकता. ज्याची शैक्षणिक पात्रता तुम्हाला सांगितलं मी बी फार्मसी डिग्री दिलेली आहे. डी फार्मसीचा उल्लेख केलेला नाही, पण ॲप्लिकेशन करताना तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज केलेले आहेत की टेक्निकल एरियर येत आहेत का, त्यासाठी मला वाटतं डी फार्मसी पात्रता जे आहे ते त्यांनी दिलेली नसावी. कारण जेव्हा आपण फॉर्म फिलअप करतो तेव्हा बी फार्मसीचे जे ऑप्शन डिग्रीचं ऑप्शन अनेबल केलं तर तुम्हाला बॅचलर ऑफ फार्मसी फ्रॉम द एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी अशा प्रकारचं ऑप्शन येतं, पण डिप्लोमाला तसं ऑप्शन येत नाही. त्याच्यानंतर महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचं रजिस्ट्रेशन पाहिजे. त्याच्यानंतर 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तर अशी आपली शैक्षणिक पात्रता होती. जे नवीन विद्यार्थी त्यांना माहिती नसेल तर त्यांनी एकदा पुन्हा ही अपडेट चेक करून घ्यायची आहे. खाली आणखी पुन्हा बाकीच्या पोस्ट आहेत त्यांचा वॅकन्सी मॅट्रिक्स दिलेला आहे. त्याचबरोबर खाली त्याची पात्रतासुद्धा दिलेली आहे. खाली आल्यानंतर पुन्हा आणखीन महत्त्वाच्या 1-2 गोष्टी डिस्कस करणार आहोत आपण की तुमची जी निवड पद्धती आहे तर ती कशा प्रकारची होणार आहे, तर ती सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट इथं डिस्कस करूयात. खाली आल्यानंतर वयोमर्यादा दिलेल्या आहेत. मी डिस्कस केलं तुम्हाला 18 ते 38 वर्ष ओपनसाठी आणि 18 ते 43 वर्ष जे आहे ते कॅटेगरीसाठी आहे. तुम्ही 43 वर्षापर्यंत कॅटेगरीचे विद्यार्थी अप्लाय करू शकता. आता निवड पद्धतीमध्ये तुम्हाला खाली 1-2 महत्त्वाचे पॉईंट आपण दिलेले आहेत, तर ते पॉईंट थोडेसे डिस्कस करूयात आपण. खाली जर आला तर 7 नंबरला निवड पद्धत म्हणून पॉईंट आहे. त्याच्यामध्ये पहिला नंबरचा जो पॉईंट आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष याद्वारे निकष निश्चित करून अंतिम परीक्षेस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. तर ॲप्लिकेशन फॉर्म जर जास्त आले तर त्यांना जर पॉसिबल झालं वाटलं एक्झाम घेण्यासाठी तर जी शैक्षणिक अर्हता आहे ती वाढवू शकतात. म्हणजे जर बी फॉर्मचा याने एखाद्या बॅचलर विद्यार्थ्यांनी अप्लाय केला असेल
तर एखाद्या एम फार्म विद्यार्थ्याने अप्लाय केला असेल तर एम फार्मला प्रायोरिटी दिली जाईल. म्हणजे तुमची शैक्षणिक अर्हता आहे, तुमचा अनुभव किती जास्त आहे तर त्याला प्रायोरिटी दिली जाईल. आता खाली आल्यानंतर महत्त्वाचं सगळ्यात एक्झामचा जो पॅटर्न आहे तर तो आपण जर थोडक्यात डिस्कस करूया. खाली आल्यानंतर प्रत्येक पोस्टचा आता इथं सिलेबस सुरू होतो आहे. परीक्षेचा पॅटर्न कसा आहे, प्रश्नपत्रिकेची संख्या, त्याचबरोबर इथं प्रत्येक एक्झामसाठी जी आहे ती मुलाखत नाही आहे हे सुद्धा नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. खाली आल्यानंतर आपली औषध नियमनाधिकारी महत्त्वाची पोस्ट, त्याचा आपण थोडक्यामध्ये सिलेबस बघूयात. बाकीचेसुद्धा सिलेबस कोणत्या हार्डनेस कसा आहे, डिग्री लेवलचा आहे का डिप्लोमा लेवलचं ते सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. आपली औषध नियमनाधिकारीची जर आपण पोस्ट बघितली तर पदवी लेवलचा जो आहे ती काठिण्य पातळी असेल. म्हणजे बॅचलर डिग्री लेवलचा जो आहे तो प्रश्नपत्रिकेचा हार्डनेस असू शकतो. म्हणजे डिग्री लेवलचे जे आहेत ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पहिला कॉलम जी विषय आणि महत्त्वाची प्रश्नसंख्या बघू शकता तुम्ही. मराठीचे 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, इंग्रजीचे 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न विचारले जातील आणि बौद्धिक चाचणीचे 10 प्रश्न विचारले जातील. हा झाला तुमचा नॉन टेक्निकलचा सिलेबस. त्याच्यामध्ये 40 मार्काचे बाकीचे प्रश्न विचारले जातील आणि संबंधित विषय म्हणजे जे फार्मसीचे टेक्निकल आहेत त्यावरती 60 प्रश्न विचारले जातील. म्हणजे आपला आरोग्य विभागाचा जी एक्झाम कंडक्ट केली जाते IBPSद्वारे किंवा मग जिल्हा परिषदची एक्झाम, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 60-40चा पॅटर्न आपण मागच्या एक्झाममध्ये बघितलेला आहे. आता ही सुद्धा एक्झामचं पोर्टल जर आपण बघितलं तर मला वाटतं TCSवर एक्झाम कंडक्ट करत असेल किंवा एक्झाम घेईल तर तुमचा जो पॅटर्न आहे तुम्ही मागच्या TCS IBPSच्या प्रश्नपत्रिका बघू शकता. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल मराठीचे प्रश्न, इंग्रजीचे प्रश्न, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीचे कसे विचारलेले आहेत. त्याचबरोबर जे बाकीचे टेक्निकलचे प्रश्न आहेत फार्मसीचे ते आपल्या पुस्तकात मी PYQमध्ये कव्हर केलेले आहेत. 2025पर्यंत तुमची जी कारागृहाची एक्झाम झाली होती तर त्याच्यापर्यंत सर्व एक्झाम आपले कव्हर केलेले आहेत मी तुमच्या PYQमध्ये. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल की प्रश्न हे TCS IBPS कशा प्रकारचे विचारू शकतं. लक्षात आलं की मराठीचे, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीचे मिळून 40 प्रश्न आणि फार्मसीचे 60 प्रश्न. 60-40चा पॅटर्न बी फार्मसी लेवलचा, डिग्री लेवलचा हार्डनेस असेल. त्याच्यानंतर माध्यम जे आहे ते मराठी किंवा इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये असू शकतं. याच्यामध्ये आता तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करून प्रत्येक प्रश्नाची जी लँग्वेज आहे ती चेंज करू शकता. फक्त भाषा लँग्वेजचे प्रश्न सोडून मराठी आणि इंग्रजी. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलममध्ये प्रश्नसंख्या जी आहे ती दिलेली आहे. 100 प्रश्न आहेत तुमचे. एका प्रश्नाला 2 गुण असे 200 गुणाची तुमची एक्झाम होईल. वेळेचा विचार केला तर 2 तास म्हणजे 120 मिनिटं तुमच्याकडे आहे. त्या 120 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ लेवलची तुमची परीक्षा होईल. फक्त एकच पेपर असेल, कुठल्याही प्रकारची मुलाखत तुम्हाला ओव्हरऑल भरतीमध्ये बघायला भेटणार नाही. तशाच प्रकारचे बाकीच्या सुद्धा पोस्ट दिलेल्या आहेत, त्याचा पॅटर्न दिलेला आहे. सगळ्यांना 60-40चा पॅटर्न आपण बघू शकतो. 60-40चा पॅटर्न सगळ्यांना आहे. फक्त पोस्टनुसार तुमचं जे माध्यम आहे ते चेंज होऊ शकतं. काही पोस्टसाठी 10वी-12वी लेवलचा प्रश्नपत्रिकेचा हार्डनेस असू शकतो, काही लेवलला पदवीचा असू शकतो, काही लेवलला पदविकेचा असू शकतो, 10वी लेवलचा, 12वी लेवलचा. अशा प्रकारचं प्रत्येक कॅटेगरीनुसार, प्रत्येक एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार प्रत्येक एक्झामचं जे दर्जा म्हणता येईल तो आपल्याला चेंज होताना दिसत असेल. प्रत्येक ठिकाणी फक्त 60-40चा पॅटर्न कॉमन आहे. प्रश्नसंख्या, तुमचे गुण आणि प्रत्येक ठिकाणी तुमचा जो वेळ आहे परीक्षेचा तो तुम्हाला कॉमन असताना दिसत असेल. तर रिस्पेक्ट टू जेही तुमचं क्वालिफिकेशन असेल त्याच्यानुसार तुम्हाला ह्या पूर्ण पोस्ट एकदा केअरफुली बघून घ्यायच्या आहेत. एक्झामचा पॅटर्न बघून घ्यायचा आहे कसा आहे, हार्डनेस कसा आहे. त्याचबरोबर बाकीचे जे गोष्टी आहेत त्या सगळ्यांना सेम आहेत. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला जे आहे ते अप्लाय करायचं आहे. एक्झामची जी डेट आहे ही तुम्हाला या वेबसाईटवरती भेटूनच जाईल. त्याचबरोबर महत्त्वाच्या तारखा मी तुम्हाला डिस्कस केलेल्या आहेत की 28 तारखेपासून फॉर्म चालू झालेले आहेत आणि शेवटची तारीखसुद्धा तुम्हाला मी डिस्कस केली 11/5/2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आपला हा एक्झामचा पॅटर्न अशा प्रकारचा 60-40चा होता. मागच्या PYQमध्ये तुम्हाला हा सगळा पॅटर्न क्लिअर होऊन जाईल. त्याचबरोबर निवड पद्धतीमधले महत्त्वाचे 1-2 पॉईंटसुद्धा कव्हर केले, महत्त्वाची एज लिमिट, महत्त्वाच्या तारखा कव्हर केल्या. बाकी PDF तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती pvthought.com, त्याचबरोबर टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंगवरती भेटून जाईल. महत्त्वाचे जे स्टडी मटेरियल आहे ते वेबसाईटवरती मी डे बाय डे अपडेट करत आहे. pvthought.com ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. त्याच्यावरती तुम्हाला इथून समोर ज्याही महत्त्वाच्या अपडेट असतील, स्टडी मटेरियल रिलेटेड, टेस्ट रिलेटेड, प्रश्नपत्रिका, सर्व प्रश्नसंच, पुस्तकं, तर सर्व तुम्हाला त्या वेबसाईटवरती भेटतील. तिथे एकदा तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. नक्कीच येणाऱ्या महत्त्वाच्या पुढच्या एक्झामसाठी तुम्हाला ते महत्त्वाचं ठरेल. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.